नमस्कार. मी तुषार दिलीप हाके, जय मल्हार ॲग्रो कन्सल्टन्सी आणि आज आपण देशमुख मळ्यामध्ये आलेलो आहोत. येथील प्रगतशील शेतकरी जे की वैभव दत्तात्रय शेळके आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तर इथं त्यांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहेत. त्यांनी ऊसाचं कशा पद्धतीने नियोजन केलं हे आपण त्यांना विचारत. तर सर एकदा प्रथम आपली ओळख करून द्या. मी वैभव दत्तात्रय शेळके, राहणार केडगाव देशमुख मळा आणि हाके सरांच्या मार्गदर्शनाखाली ऊस शेतीचं नियोजन करत आहे. बोला की पुढे. तर प्रामुख्याने इथं त्यांनी मशागत कशा पद्धतीने केली ते आपण विचारूयात त्यांना. सर तुम्ही मशागत कशा पद्धतीने केली लागवडीपूर्वी? याला आपण अगोदरचं पीक काढल्यानंतर उन्हाळ्यामध्ये मार्च मध्ये नांगरणी केली उभी. 1 महिनाभर त्याला तापून दिलं आणि परत आडवी नांगरट केली, त्याला महिनाभर तापून दिलं आणि मग पहिला पाऊस झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 5 फुटाची सरी सोडली. बर. तर आता तुम्ही हे जे सांगितलं की बाबा तुम्ही नांगरट केली आणि 1 महिनाभर हे रान तापलं, म्हणजे तापवण्यामागे असा विशेष काही हेतू आहे का? काय झालंय सर, शेतीमध्ये आपण जे विकतचे केमिकल खत आणून टाकतोय याचा शेतीमध्ये पीएच वाढणं, शेतीवरती परिणाम होतोय. थोडक्यात काय तर नापीक होत चालली जमीन. त्याचं प्रामुख्याने जे कारण आहे तर ते आपण जे वरची जी केमिकल खतं टाकतोय ते सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आणि काय होतंय, किडींचा प्रादुर्भाव केमिकल टाकल्यानंतर जास्त प्रमाणात होतोय हे निदर्शनात आलं. आणि मग ज्यावेळी उन्हाळ्यामध्ये जमिनीत बुरशी किंवा बाकीचे कीटक वगैरे वाढत असतात आणि उन्हाळ्यामध्ये ऊन कडक असतं, उन्हामध्ये नांगरट करून तापल्यानंतर जमीन पूर्ण कोरडी होते, मोकळी होते, पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि मग प्रमाण कमी झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या विविध बुरशी होतात त्या पिकाला पुढे त्रास देतात, त्या बुरशी मरून जातात. आता त्या बुरशी मेल्यानंतर परत पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर जमीन पूर्ण फुगते. फुगल्यानंतर जमिनीमध्ये जो धग असते तयार झालेली, ती धग बाहेर पडण्यासाठी कल्टिवेटर मारल्यानंतर ती धग बाहेर पडते आणि मग जमीन ज्याला आपण पेरणी योग्य किंवा वापसायुक्त जमीन म्हणतो अशी झाल्यानंतर सरी सोडल्यानंतर जे येणारं पीक आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं आणि खूप स्ट्रॉंग निघतं, असा माझा अनुभव आहे. बर. आता ह्याला तुम्ही नांगरल्यानंतर म्हणजे जे रोटर वगैरे मारला त्यावेळेस काही शेणखत वगैरे टाकलं होतं का? उन्हाळ्यामध्ये आपण पहिली नांगरट दिल्यानंतर त्याच्यामध्ये कुजलेलं चांगलं प्रतीचं जे शेणखत आहे त्याचाच वापर करतो आणि मग त्याच्यानंतर परत आडवी नांगरट करून घेतो जेणेकरून ते व्यवस्थित जमिनीमध्ये मिक्स होईल, शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढेल. हे जे काही तुम्ही शेणखत वापरलं त्यासाठी म्हणजे तुम्ही डिकम्पोजिंग बॅक्टेरिया वगैरे वापरले. डिकम्पोजिंग. तर सगळ्यात महत्वाचं हे आहे की बाबा आपण जे शेणखत आपल्या शेतीसाठी टाकतोय ते योग्य पद्धतीने कुजलेलं असावं. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपण अर्धवट कुजलेलं टाकतो आणि त्याने जसं हुमणे असेल, वेगवेगळे बुरशी आहेत त्यासारखे आजार होते आणि ते पीक वाढीसाठी हानिकारक आहे. तर साहेबांनी डिकम्पोजिंग बॅक्टेरिया वापरून शेणावरती प्रोसेस केली, त्याच्यामुळे ते शेण योग्य पद्धतीने कुजलं होतं. तर आता ऊसाची लागण म्हणजे थोडक्यात तुम्ही जे काही बेड सरी काढली ती किती बाय किती अंतरावरती काढली? की 5 फुटाचा बेड सोडला आपण आणि 2 रोपामधील अंतर हे आपण 1.5 फूट ठेवलेलं आहे, कारण मधलं अंतर 5 फूट आहे, त्याच्यामुळे 1.5 फुटाचं अंतर आपण हे केलेलं आहे. आणि एकरी आपलं टार्गेट आहे 40,000 ऊस एकरी निघले. एक ऊसाचं वजन 2 ते 2.5 किलो जर मिळालं आपल्याला तर सहजासहजी आपण एक 100 टनाचं ऍव्हरेज गाठू शकतो. आणि तसं लागवड कितीही जरी दाट केली किंवा काही जरी केलं तरी शेवटी एकरामध्ये 40,000 ऊस राहतात. काही खाऊन मारतात आणि मग ते खाऊन मेल्यानंतर त्याचा काही उपयोग होत नाही. बरोबर. त्यापेक्षा आपण काय करतो, संख्या नियोजन असेल ते आता संख्या नियोजन केल्यानंतर एका बेटाळामध्ये 10 ऊस आपण ठेवतो शक्यतो आणि मग असं संख्या नियोजन केलं एकरी 40,000चं नियोजन करतो. 2.5 किलो जर भरला एक ऊस तर त्याचं वजन 100 प्लस जातं आपलं. ओके. अशा पद्धतीने आपण त्याचं नियोजन करतो. तर म्हणजे आता हे जे तुम्ही रोप लावलेले रोप नाही, कांडी लागवड करतो आपण. कांडी लागवड केली
तर प्रामुख्याने आता जे रोप लागवड होती, तर सरांनी आता कांडी लागवड पद्धतीने केले. तर त्यासाठी जे आपण बेणे प्रक्रिया सजेस्ट केली ते कशा पद्धतीने तुम्ही वापरली आणि त्याचा तुम्हाला रिझल्ट काय जाणवला? आपण बेणे प्रक्रिया करत असताना आपण बेणे एक दिवस अगोदर कट करून ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी आपण अर्धा तास ते भिजायला ठेवलं होतं. याच्यामध्ये काय असतं Metarhizium. मेटारायझियम वगैरे आहे त्याच्यामध्ये आपण ते भिजायला Pseudomonas. ठेवलं होतं. हा, सोडोमोनस. त्याच्या अर्धा तास आपण त्याच्यामध्ये भिजायला ठेवलं आणि मग ते काढून नंतर आपण त्याची लागवड केली. तर लागवड केल्यानंतर प्रामुख्याने असं दिसून आलं की जे ऊसाचे कोंब निघतात ते सशक्त निघले. प्लस पूर्वी काय व्हायचं, त्या कोंबासोबत बुरशी पांढरट आलेली दिसायची, ती बुरशी पूर्णपणे नष्ट झालेली दिसायला लागली आणि ऊस सशक्त असल्यामुळे त्याला फुटवे वगैरे आता आपण बघू शकतो. आता सध्या आपला प्लॉट जवळपास 2 महिन्याचा झालेला आहे. तर ऊसाला चांगल्या पद्धतीचे फुटवे आहेत आणि बऱ्यापैकी एक समान फुटवे झाल्याचं आढळून येते. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा एक 10 जेठा पकडला तर अशा पद्धतीची आहे ग्रोथ. म्हणजे बऱ्यापैकी 8 ते 10 फुटवे अशी प्रत्येक ठिकाणची अवस्था आहे. म्हणजे थोडक्यात जे आपण संख्या नियोजन केलं, म्हणजे जे तुम्ही म्हणले की बाबा एका ह्याला 10 फुटवे, बरोबर. तर त्या पद्धतीने तुमच्या प्लॉटची वाटचाल आहे. तर ह्या सोबत जे काही सेंद्रिय निविष्ट असेल, बरोबर, ते तुम्ही कशा पद्धतीने, म्हणजे जे नैसर्गिकरित्या आपण जे म्हणतो जीवामृत असेल, स्लरी असेल, हे तुम्ही कशा पद्धतीने ह्याला दिले? आपण सुरुवातीचा जो पिरियड आहे, बऱ्यापैकी लोक ज्यावेळी युरियाचा वापर करतात त्याच्याऐवजी आपण जे मल्हार ॲग्रो कन्सल्टन्सी मार्फत ज्या निविष्ठा तयार केल्या जातात त्या योग्य वेळी आणि देत राहिलो. तुम्ही पाहू शकता याच्यावरती खोडकिडीचाही प्रादुर्भाव नाहीये, याच्यावरती हुमणीचाही प्रादुर्भाव नाहीये. मग याच्यासाठी EPN असेल, बिवेरी असेल, सुडोमोनस असेल, हे वेळच्या वेळी दिल्यामुळे याच्यावरती कुठल्याही किडीचा प्रादुर्भाव किंवा कुठली अडचण आलेली दिसली नाही. तर सरांनी अगदी जे बेने प्रक्रिया होती ती केलेली आहे. त्याचबरोबर बेने प्रक्रिया केल्यामुळे म्हणजे प्रत्येक डोळ्याची उगवण क्षमता 100% झालेली आहे. दुसरी गोष्ट, त्यामध्ये त्यांनी जे काही सांगितलं संख्या नियोजन, ते पण खूप छान पद्धतीने आहे. म्हणजे जे ऊसाचे फुटवे अपेक्षित आहे त्या पद्धतीने, म्हणजे ज्या वेळेस आपला प्लॉट निघणार आहे त्याचं आपण लागवडीपासून जर योग्य नियोजन केलं तर आपल्याला एकरामधनं किती उत्पादन अपेक्षित आहे त्याची एक सरासरी आपल्याला अंदाज येऊन जातो. त्याचबरोबर आता इथं जर तुम्ही पाहिलं तर फ्लावरचा प्लॉट आहे. हे फ्लावर लावण्यामागे उद्दिष्ट काय होतं सर? ऍक्च्युली काय होतं, जमिनीला गरज आहे हिरवळीच्या खतांची, जे नायट्रोजनचं वगैरे जे स्थिरीकरण केलं जातं अशा प्रकारची. याच्यातून उत्पन्नासाठी किंवा याच्यासाठी आपण केलेलं नव्हतं. याला पाला भरपूर प्रमाणात असतो आणि या पाल्याचं आपण याच्यामध्ये कुजण्यासाठी आपण बघा जास्त दाट वगैरे केलेलं नाहीये, ठराविक अंतरावरती केलेलं आहे की ऊसालाही त्याचा प्रॉब्लेम व्हायला नको आणि आपल्याला खतही झालं पाहिजे, या माध्यमातून केलेलं आहे. त्याचं आता आपण तोडून ते बुडाला टाकणार आहोत. आणि ते बुडाला टाकल्यानंतर याचा जो पाला आहे त्या पाल्याचं पूर्णपणे कुजवून खत होईल. म्हणजे ह्यातनं एक उत्पन्नाच्या दृष्टीने नव्हे, नाही, ऊसाला बेवड चांगला व्हावं या पद्धतीने आपण केलेलं आहे ते. आणि याच सारखं आपण मूग आणि उडीद वगैरे हे पण करतो. त्याचा फायदा असा होतो की जमिनीमध्ये इकडे केलेला आहे, जमिनीमध्ये लागणारे जे घटक आहेत, तर बेवड पद्धत असेल, पीक फेरपालट पद्धत असेल, त्याच्या माध्यमातून जमिनीचा पोत सुधारण्याचं काम चांगल्या प्रकारचं होतं. आता हे तुम्ही बरेच वाण लावलेले आहेत, हे लावण्यामागे नक्की उद्दिष्ट काय आहे तुमचं? आता बांधावरती वेगवेगळे झाडं पण दिसतात, म्हणजे नक्की तुम्ही हे का लावलं? सर काय झालंय, आजचं विष आपण आपल्या शरीरात जर रोज देत असेल तर आपलं आरोग्य कधी व्यवस्थित राहणार? आणि आपण शेतकरी आहोत, आपण जर विकत आणून खायचं म्हटलं तर मग ते योग्य होणार नाही. मग शेतीचा उपयोग काय आपल्या? आपण जर पिकवणार आहे आणि जर आपणच विकत आणून जर खात असेल तर त्याचा उपयोग नाही. आणि आपण बाहेरून आणतोय, हे विषमुक्त असेल याची काही खात्री कोणी देऊ शकत नाही. आपण याच्या माध्यमातून रोज विष खाल्ल्यानंतर आपल्याला हे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने हॉस्पिटल असेल
किंवा याच्या अल्पावधीत मृत्यू येणं असेल, ह्या घटना घडत राहणार आहेत. आणि मग ते होण्यापेक्षा आपण हे सेंद्रिय पद्धतीने पिकवतो आणि हेच घरी खातो. विविध प्रकारचे, आता तुम्ही टोमॅटोचे रोप पाहिले असतील, मिरचीची पाहिली असेल, वांग्याची पाहिली असेल, आपण बांधाच्या कडेनी वगैरे असं लावून देतो. सेपरेट कुठं काय करायची गरज नाही पडत. आणि मग त्या पद्धतीनं आपल्याला ते रोजच्या खाण्यामध्ये रोज फ्रेश भाजी मिळते, प्लस चांगली चवीला वगैरे छान राहते, केमिकल युक्त नाहीये. आणि याचा अनुभव असा आहे, गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास एकाही व्यक्तीला घरामध्ये इंजेक्शन हा प्रकारच माहित नाही. ओके. तर मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकता की सरांनी विविध प्रकारचे भाजीपाला असेल, तृणधान्य असेल, काही तरकारी असेल, हे लावलेली. ह्या मागे त्यांचं एकच उद्दिष्ट आहे की आज काय झालेलं आहे, प्रत्येक जण केमिकलचं जीवन जगत आहे आणि जे काय आपण बाजारातनं भाजीपाला आणणार आहे तो विषमुक्त असेल ह्याची काही शाश्वती नाहीये. तर त्या पद्धतीने आपला एकतर साहेबांबद्दल जर बोलायचं झालं तर आध्यात्मिक क्षेत्राशी साहेब कनेक्टेड आहे. म्हणजे आपल्या जसा आहार आहे सेम त्या पद्धतीने आपले विचार असतात. आणि आता साहेबांनी सांगितलं की बाबा जवळपास इंजेक्शन हा प्रकार किंवा औषध हे माहित नाही, तर एकच आहे त्यासाठी काय आहे, तर हे जे सकस अन्न जे आपण म्हणतो, विषमुक्त जे अन्न आहे, हे जर आपण खाल्लं तर नक्कीच आपल्या विचारावरती, आचरणावरती खूप छान पद्धतीने प्रभाव होणार आहे. त्यासाठी आपण विषमुक्त जीवन जगलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी हे बरेच विविध वाण देखील लावलेले आहेत आणि ह्यातनं आपला पण मोठो एकच आहे की कमीत कमी जर प्रत्येकाने आज बघितलं तर शेतकऱ्याकडे प्रामुख्याने 3 एकर 4 एकर 5 एकर असं क्षेत्र आहे, पण ह्यातलं कमीत कमी आपण वैयक्तिक आपल्या कुटुंबापुरतं एक 3 4 5 जरी सेंद्रिय पद्धतीने केलं, पूर्ण केलं तर अतिउत्तम, पण कमीत कमी आपल्या कुटुंबापुरतं तरी जे लागणारं अन्नधान्य आहे ते आपण सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे आजार वगैरे होणार आहे ते नाही होणार. पहिली गोष्ट ह्याची जी क्वालिटी आहे. कसं आहे सर, मला एक गोष्ट माहिती आहे, तुम्ही फ्रेश भाजीपाला खाल्ल्यानंतर तुम्ही चांगलं आरोग्य जगू शकाल का नाही माहित नाही, पण किडका खाल्ल्यानंतर तुम्ही मरू शकत नाही हे मला चांगलं माहिती आहे. नक्कीच. आता काय होतं, बऱ्याचशा लोकांना फास्ट रिझल्ट पाहिजे, बरोबर, फास्ट नाही पण एक दिवस नक्की होतं. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढल्यानंतर तुम्हाला अपेक्षित उत्पन्न मिळेल. सुरुवात केली तर हळूहळू जाऊन तो आपल्याला इफेक्ट येणार आहे. बरोबर, एकदम आज झटकीपट तुम्हाला केमिकल सारखा मिळणार नाही, पण आज जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर तुमच्या पुढच्या पिढीला आपण काहीतरी देऊ शकतो. हे 101% आहे. आणि हे बघा, आता तुम्ही बघू शकता याला हे कीड जी लागलेली आहे ही आपण तोडून जर बाजूला काढली आणि हे खाल्लं तर आपल्याला मरणार नाही किंवा काही त्रास होणार नाही. नक्की. पण औषध केमिकल स्प्रे केलेलं ते त्याच्यामधून नष्ट होत नाही, विघटन होत नाही. बरोबर. ते खाल्ल्यानंतर आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट नक्कीच व्हावं लागणार आहे. मग आपल्याला काय चॉईस करायचं हे आपण ठरवायचं. नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याने याचा विचार करावा, मला असं वाटतं. तर सरांनी खूप छान पद्धतीने त्यांच्या प्लॉटचं देखील नियोजन केलं आहे. त्याचबरोबर जे आपला मेन मोटो आहे की बाबा विषमुक्त शेती, विषमुक्त भारत, म्हणजे थोडक्यात आपण येणाऱ्या पिढीला जरी आज आपण किती लाखोमध्ये कमवत असोल तरी शेवटी येणाऱ्या पिढीला आपण ही आपली काळी जमीनच देणार आहे आणि ही माती सुपीक करून येणाऱ्या पिढीसाठी देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं साहेबांनी एक पाऊल सेंद्रिय शेतीकडे उचललेलं आहे. तुम्ही इथं माती पाहू शकता की माती पूर्णपणे एकदम मोकळी आहे. आणि हे कधी होतं, ज्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये विविध प्रकारचे जीवाणू जातील, म्हणजे थोडक्यात माती आपल्याशी बोलते. ह्या साहेबांच्या प्लॉट मध्ये आलं तर थोडक्यात माती आपल्याशी बोलत आहे आणि ह्यामध्ये विविध प्रकारचे जीवाणू आणि सेंद्रिय निविष्ठा सोडून साहेबांनी खूप छान पद्धतीने केले. तर साहेब, तुम्ही जे काही इतर शेतकरी आहेत त्यांना सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीबद्दल काय सांगाल? माझी एकच विनंती असेल, आपण पुढच्या पिढीला काय देऊ हे माहित नाहीये, पण आरोग्य मात्र चांगलं देऊ शकतो. आणि सुरुवात कुठून तरी एका ठिकाणाहून केल्याशिवाय याची सुरुवात होणार नाही. आणि हा गैरसमज अगोदर दूर केला पाहिजे की केमिकल शेतीमधून उत्पन्न जास्त निघतं किंवा हे होतं. तुम्ही उत्पन्न जास्त जरी काढत असाल तरी खर्चही जास्त आहे. तसं सेंद्रिय शेतीमध्ये तुमचा खर्च कमी आहे. तुम्ही इन्व्हेस्ट जेवढं दिवस जास्त कराल तेवढं आउटपुट तुम्हाला जास्त आहे. कारण गेल्या 5-10 वर्षापासून
सेंद्रिय शेतीमध्ये मी हे करत आहे, पाचट कुजवणी असेल, हिरवळीची बरोबर. खतं करणे असेल, त्याचे आउटपुट मला एवढ्या 3-4 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचे यायला लागले, कारण त्या जमिनीमध्ये ताकद आली आहे. तसं प्रत्येक शेतकऱ्याने आज पीक फेरपालट पद्धत असेल, हिरवळीची खतं असतील, पाचट कुजवणी असेल, या पद्धती जर केल्या तर निश्चितपणे 3 ते 4 वर्षामध्ये शेतकऱ्याला चांगलं आउटपुट मिळेल, खर्च कमी होईल, उत्पन्न चांगलं मिळेल, आरोग्य चांगलं मिळेल आणि याने काय होईल, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली प्रगती दिसून येईल. ओके. आज केमिकलचं 2000चं पोतं घेतोय आपण किंवा शेणखत आहे. आता बरेचसे शेतकरी सर पाचट जाळतात. बरोबर. तर पाचट जर जाळलं तर एकरी जर शेणखत टाकायचं जर ठरलं तर एका एकराला साधारणतः 40 टन शेणखत लागतं. आणि जर फक्त आपण पाचटाची कुट्टी करून जर ते कुजवलं बरोबर. तर ते आपल्याला 60 टन इतक्या शेणखताचं त्याच्यामध्ये तयार होते Capacity, ताकद, बरोबर. कॅपॅसिटी. मग निश्चितपणे शेतकऱ्यांनी हा विचार केला पाहिजे की आपल्याला काय करायचंय, एक्स्ट्रा देण्यापेक्षा जे आहे त्याच्यामध्ये जर केलं तर निश्चितपणानं आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल होणार आहेत. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांना आता काळाची गरज आहे. प्रत्येक शेतकऱ्याला हीच विनंती असेल की हाके सरांच्या जय मल्हार ॲग्रो कोणाची हे करत नाही मार्केटिंग, पण त्यांच्याकडे ते स्वतः सेंद्रिय निविष्ठा तयार करतात, देतात आणि उत्तम प्रतीचे रिझल्ट आहेत त्याचे. प्रत्येकाने ते घ्यावेत किंवा त्यांच्याशी पर्सनल कॉन्टॅक्ट करून शेतीसाठी काही मार्गदर्शन लागत असेल तर ते घ्यावं आणि प्रत्येकानं आपला हे करावा. हाके सर खूप चांगल्या पद्धतीने निविष्ठा तयार करतात. त्यांचं स्वतःचं बनवण्याची प्रक्रियेचं वगैरे हे आहे, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि निश्चित प्रत्येकाने जय मल्हार ॲग्रो कन्सल्टन्सीला एकदा कॉन्टॅक्ट करावं. तर थँक्यू सर. वैभव सरांनी खूप छान पद्धतीने आपल्याला त्यांच्या प्लॉट बद्दल माहिती देखील दिली. त्याचबरोबर मी त्यांचा पण आभारी आहे की बाबा त्यांनी कुठेतरी एक छोटस रोपट लावलं, जे पूर्णपणे 100% सेंद्रिय शेती नाही होणार, पण कमीत कमी आपण एक छोटीशी सुरुवात तर करू शकतो. त्यामध्ये विविध प्रकारचे बायोडायव्हर्सिटी जसं म्हणलं सेम त्या पद्धतीने लावून त्यांनी सगळ्या गोष्टी डेव्हलप केलेल्या आहेत. आणि कुठंतरी हे आज लावलेलं रोपट येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच मोठ्या लेवलला जाऊन मोठा वटवृक्ष होईल. तर सगळ्यांना थँक्यू. प्रत्येकाने सेंद्रिय शेतीकडे एक चांगल्या पद्धतीने बघितलं पाहिजे. थँक्यू.